बिकते तो होंगे तो खरीद लो। पता करो ऐसा कौन सा मुगल सरदार है जिसे मराठों ने अभी तक शिकस्त नहीं दी। मराठों पे आज तक सिर्फ दिलेर खान ही भारी पड़ा है, जो एक साथ दिमाग और तीर दोनों चलाना जानता है। दिलेर खान पेड़गांव से जो भी लेकर गए हैं ना, वो उसका दुगना वसूल करूंगा मैं। हंबीर राव दुगना। एक दिवस याबांची तलवार घेईन आणि अशी गरा 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 फिरवीन. अरे मलाच उचलता येत, तुला काय उचलणार? तारे, हात लावू नको तलवारीला. का? लावू दे. अहो कापल की तिच्या हाताला. हात कापू दे नाही तर मान कापू दे. पोरगी आत्तापासून तलवारीशी खेळली तर उद्या तिच्याकडे कुणी वाकड्या नजरेने बघायची हिंमत नाही करणार. आणि आत्ता उचलता येत नाही म्हणून काय झालं? आज ना उद्या पोरगी तलवार उचललच की माझी. तारे हं आता आपल्या पोरींनी तलवारी नाही उचलायच्या तर काय भांडीकुंडी खेळायची होय. जय अंजनी सुता रामदूता प्रभंजना. सकाळ उठवी पडे चौकी. तो दिलेर खान 3 दिवस झाले कराडा बाहेर तळ ठोकून बसलाय. बसू दे की. रोज निरोप येतोय भेटायचा. घ्या की भेटून एकदा. ताण कुणाला लागलीये? त्याला. इथं आड कोण आहे? तुम्ही. मग ताणलेला येईल ना शोधत शोधत. जय बजरंगबली. ए पटात घुस त्याच्या. आमच्याकडे लक्ष घाल हात तिथं. राव घे ताणलेला आलाय आडाकडे टाकायचं तो पावरा. चल घे हात घाल तिथं पटात. झालं का? काय आलं रे? तुम में से हंबीर कौन है? इथं जो खंबीर तो हंबीर. काम बोल. ये सारे तोहफे कबूल करके बादशाह के लिए काम करो. आलमगीर तुम पे मेहरबान है. कौन आलमगीर? आलमगीर औरंगजेब, पूरे हिंदुस्तान का बाप. तू 2 बापाचा आहेस का रे? नाही, हिंदुस्तानचा खरा बाप रायगडावर बसलाय म्हणून म्हटलं. थांबा. क्यों करते हो इतनी कसरत तुम लोग? याद है ना हंबीर, तू भी था उस लड़ाई में. उस दिन मुरारबाजी देशपांडे को तेरी यहाँ डाला था और यहाँ से निकाला था. बच्चों से क्या लड़ते हो? आओ हंबीर, हो जाए 2 हाथ. शाही बिर्याणीला आपली खरडा भाकरी काय ऐकते होय. आता बघ कशी झोंबल. मोरारबाजीला तू बाण मारलास, पण लांबून हत्तीवर बसून. चुकून त्याच्या तडाक्यात सापडला असतास ना तर मी फक्त मातीत पाडलाय. त्या देशपांड्यांनी पुरंदरावर तुला उभा गाडला असता. जाऊन सांग तुझ्या त्या दिल्लीतल्या बापाला, पेडगाव लय हलका फटका होता. दक्षिण दिग्विजयाचा मोठा झटका अजून बाकी. खरंच दक्षिण दिग्विजय ही मराठ्यांच्या स्वराज्य विस्तारातील सर्वात महत्वाची मोहीम ठरली. 1676च्या विजयादशमीला सुरू झालेल्या या मोहिमेचा श्री गणेशा हंबीररावांनी कोपळची लढाई जिंकून केला. पण या लढाईत तरणा बाण नागोजी जेधे मात्र धारातीर्थी पडला. पुढे महाराजांनी शेरखान लोधे आडवा तिडवा लोळवला. यसाजी कंकांनी कुतुबशहाचा हत्ती तोडला. पुढे महाराजांच्या नेतृत्वात साजरा गुजरा किल्ला जिंकून हंबीररावांनी वेल्लोरचा वेढा यशस्वी केला. मग मात्र मराठे थांबलेच नाहीत. हर हर महादेवच्या घोषणा देत त्यांनी पवित्र भगवा जिंजीवर फडकवला. सलग 2.5-3 वर्ष चाललेली ही दक्षिण दिग्विजयाची मोहीम अखेर 1679ला पुन्हा स्वराज्यात आली.
मोहिमेचा थकवा राजांना जाणवत होता, पण चेहऱ्यावर दिसत नव्हता. चेहऱ्यावर तोच उत्साह, कुठली तरी नवी मोहीम आखण्याचा. महाराज, वैद्यबुवांनी विश्रांती सांगितलीये. आज गडावर हे असं कडकडीत ऊन, त्यातून हवा ही अशी बोचरी बाधेल. मोरोपंत, रायगडावरील हवा गनिमांसाठी पोचली. आपल्यासाठी हा प्राणवायूच. काशी, गया, प्रयाग, मथुरा एका बाजूला, आणि माझा हा रायगड एका बाजूला. माहित नाही हा कितवा जन्म आहे माझा, पण यापुढे जितकेही जन्म घेईन इथेच असेन. तसेही आता किती दिवस राहिलेत आमचे. हे काय अभद्र बोलता आहात. काळ कोणाला चुकलाय मोरोपंत? महाराज बास, पण एवढी दगदग करून हे स्वराज्य आपण आणखी किती वाढवणार आहोत महाराज. सोनोपंत, हिंदवी स्वराज्य जर महासागर असेल तर उंजळभर पाणी देखील जमा केलं नाही आपण अजून. दक्षिण दिग्विजयानंतर आता कुठली नवीन मोहीम आहे का डोक्यात? असेलही. पण त्याआधी स्वराज्यात ही संभाजी नावाची मोहीम जी उभी राहिली आहे त्याचं काय? त्यांचं काय चाललंय आम्हाला समजतच नाहीये. संभाजीला समजून घेण्याकरता तुम्हाला तुमचं काळी शिवाजीचं करावं लागेल. आहे तयारी? पुत्रप्रेमाने तुम्हाला अंधळ केलंय इतकंच. तुम्ही त्यांना पन्हाळ्यावर का? तुम्हाला रायगडावर ते नको होते म्हणून आम्हीच पन्हाळ्यावर पाठवलं त्यांना. ठीक आहे, मग आम्हाला हे अजिबात मान्य नाही. तुम्ही आजच्या भाऊबीज आली आहे ना 4 दिवसांवर. काय भाऊबीज 4 दिवसांवर आली आहे. हंबीरराव इथे येऊ शकणार नाहीत. एका नवीन मोहिमेची तयारी सुरू झाली आहे. अजून किती दिवस विषय बदलणार आहात तुम्ही? जोपर्यंत माझ्या संभाजीला समजून घेण्याची तुमची मानसिकता होत नाही तोपर्यंत. काळजी घ्या. मी वैद्यबुवांशी हंबीररावांना आमच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा द्या. आम्ही भोसले आहोत. ओवाळणी मागितली तर द्यावी लागेल. अगं महाराणी, तुला आम्ही काय देणार? ठरवलं तर खूप काही देऊ शकतोस. खूप काही. काय झालं लक्ष्मी वहिनी? काही अडचण आहे का? हा, अगं माझा भाऊ येतो. मी काहीही मागू शकते. आणि हो, माग. काय पाहिजे ते माग. फक्त जीव नको मागू माझा. तो मी माझ्या राजाच्या पायावर कवाच वाळून टाकलाय. तो राजा तुझ्या आधी माझा आहे. शिवाजी महाराजांसारखा राजा कधीच कुणा एकाचा नसतो. तो एकाच वेळी समद्या रयतेचा असतो. असं पाहिजे ते माग. नक्की? मोहित्यांनी दिलेला शब्द आहे, तोही भोसल्यांना. माग. तू दिलेला शब्द मी जपून ठेवीन. फक्त जेव्हा मागेन तेव्हा द्यायला विसरू नकोस. घे, तोंड गोड कर. दादा घे. सरसेनापती घेताय ना? किती छान वाटतं मला इथे येऊन. आणि तुझ्याकडे हट्ट नाही करणार तर कोणाकडे करणार? हो की नाही वहिनी?
ही भाऊबीज कुणा भावा बहिणीची नाही तर स्वराज्याची महाराणी आणि तिच्या सरसेनापती